गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण कशावरती बोलणार आहोत. आपल्याला आता सोनं घ्यायचं नाही आहे, खर्च करायचं नाही आहे, अजून काय काय ऐकलं असालच तुम्ही. तर मित्रांनो, या गोष्टी मी आपल्या युगांडाच्या PM ला विरोध करायचा म्हणून म्हणजे करत नाही आहे, किंवा हा व्हिडिओ युगांडाच्या PMशी माझी काही मी त्याचा विरोधक आहे असं काही नाही आहे. युगांडाचा PM या गोष्टी ज्यावेळेस 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या गोष्टी चालू होत्या, त्यावेळेस युगांडाचे PM हे कशामध्ये बिझी होते? इलेक्शन, रणधुमाळी, सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही असं पण म्हणू नका की मी राहुल गांधीचं समर्थक आहे. मी काय म्हणतो, राहुल गांधी 4 महिन्यापासून बोंबलतो आहे की युगांडाच्या PMने याच्यावरती लक्ष घालायला पाहिजे, काहीतरी याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण युगांडाचे PM कुठं बिझी आहेत? रणधुमाळी, निवडणूक, एक नंतर एक निवडणूक, एक नंतर एक प्रचार रॅली, करोडो रुपये खर्च त्यामध्ये. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की निवडणुकामध्ये आपल्या युगांडाच्या PMनी किती खर्च केलं. 2 करोड म्हणतो आहे मी, पण ही बुद्धी आताच का सुचली? 4 महिन्यापूर्वी का बरं नाही सुचली? तर मित्रांनो, युगांडाचे PM हे आपमतलबी आहेत आणि त्यांना माहिती आहे की या देशात 125 करोड नाही, ते आता 140 करोड देशवासी आहेत. तर मित्रांनो, युगांडाच्या PMला माहिती आहे की याच्यामध्ये कमीत कमी जरी 100 करोड जरी मूर्ख धरले तरी त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांनी सहज एक फेकम फाकण ठोकम ठाक केली की आपले आहेत अंधभक्त म्हणजे लपटून घ्यायला. त्यामुळं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, मी काही डेटा काढलेला आहे की का युगांडाचीच करन्सी पडते खाली. लाईफ लोला काय आहे युगांडाची करन्सी. तुम्ही चायना बघू शकता, जापान बघू शकता, साऊथ कोरिया बघू शकता, थायलंड बघू शकता. यांची सगळ्यांची करन्सी ही सध्या अप आहे. इतकी मोठी क्रायसिस आहे तरी त्यांची जर तुम्ही डॉलरशी तुलना केली तर त्यांचं वधारलेलं आहे. ते लाईफ टाईम लोला नाही ते. तर मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे की आपल्यामध्ये आपण 800 वर्ष मुघलांचे गुलाम होतो. किती? 800 वर्ष. त्याच्यानंतर 2-250 वर्ष इंग्रजांचे गुलाम होतो. कारण गुलामी ही आपल्या DNAमध्येच आहे. तुम्ही बघू शकता. मी जर खोटा आहे असं म्हणताल तर तुम्ही जाऊन बघू शकता की युगांडाच्या PMचं एखादा हे आहे, एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये त्याचे समर्थन करणारे किती अंधभक्त आहेत. की ह्या गोष्टी एकदम सिम्पल लॉजिक आहे. ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेसच तुम्ही या गोष्टीवरती पूर्व योजना काहीतरी करायला पाहिजे. हे साहजिक. मी असं नाही म्हणत की तुम्ही खूप काही मोठं तीर मारायला पाहिजे. पण ज्यावेळेस इतक्या 2 मोठ्या कंट्री एकमेकासोबत भेटत आहेत, युद्ध होतं आहे, तर त्यावेळेसच तुमच्याकडून हे स्टेटमेंट का नाही आलं? कारण तुम्हाला माहिती आहे की जर आपण हे स्टेटमेंट दिलं तर अंधभक्त जरी राहिले तरी त्यांनासुद्धा कळेल की बाबा नाही, काहीतरी चुकीचं होतं आहे. पण नाही. आता निवडणूक संपल्या, आता अंधभक्ताने किती जरी बोंबललं आणि काही जरी केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. त्यामुळं त्यांनी आपला फेकम फाकण ठोकम ठाक करून दिली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी काही कंट्रीचे नावं घेतो आहे. चायनाची करन्सी बघा, अप आहे. म्हणजे डॉलर वर्सेस त्यांचं किंमत वधारलेलं आहे. थायलंड बघा. मी एशियन कंट्री घेतो आहे, स्पेशली एशियन कंट्री. आता तुम्ही म्हणसाल ते हॉर्मुजमुळं हे झालं असेल. याचा काही संबंध नाही मित्रांनो.
हार्मुज हे बंद पडणार, हे तर सगळ्या गोष्टी ऑलरेडी इंटरनॅशनली सगळ्याला माहिती राहतं. पण नाही, आपल्याकडे कसं आहे की युगांडाचे PM हे त्यावेळेस फुल्ली 4 राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारमंत्री म्हणून काम करत होते. त्यांना त्यावेळेस देशाचं काही देणेघेणं नव्हतं. तर मित्रांनो, तुम्ही या एशियन कंट्रीची हे बघा. आता तुम्ही म्हणसाल काही मूर्ख आहेत, काही अंधभक्त आहेत, ते म्हणतात पाकिस्तानच्या इथं बघ. अरे पाकिस्तान ऑलरेडी भिकेला लागलेलं आहे. आपली ज्यावेळेस आपण PM ज्यावेळेस चेंज केला त्यावेळेस आपली कंपॅरिझन ही रशिया, चायना, अमेरिका याच्यासोबत व्हायची, विकसनशील देश म्हणून व्हायची. आणि आज हे भक्तुले काय म्हणतात की पाकिस्तान बघा कुठं. अरे पाकिस्तान मरतोय तो त्याच्या कर्मानी, तुम्ही त्याचं सोडा. तुम्ही आपली कंपॅरिझन कुणाची पाहिजे? चायना, रशिया, अमेरिका याच्यासोबत करा तुम्ही तुलना. तर मित्रांनो, आपण एशियाच्या कंट्रीचेच तो एक बिकारडी पाकिस्तान सोडून जर बघितलं तर नक्कीच सगळ्या देशाचे जे करन्सी आहे ते वधारलेले आहेत आणि आपण लाईफ टाईम लोला क्रॉस करतोय. का? काहीतरी चुकलेलं आहे का? या गोष्टी बरोबर निवडणूक झाल्यानंतर आपल्या युगांडाच्या PMला येऊन म्हणावं असं वाटतंय की तुम्ही सोनं खरेदी करू नका, तुम्ही आमका करू नका, ढिमकं करू नका, काहीही करू नका. आत्ताच का? आणि तुम्ही जर युगांडाच्या PMची जर हे बघितला काय दौरे बघितला तर 12 मेपासून मला वाटतं उद्यापासून ते चाललेत बाहेर दौरे करण्यासाठी. आणि आपल्याला सामान्य माणसाला काय म्हणतात? परदेश आगमन टाळा. पण का? त्याच्यासाठी पूर्वनियोजन काही आहे की नाही आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे मूर्खांचा बाजार भरपूर आहे. जर काही गोष्टी जर आपण याच्याने विचार केल्या की बाबा या गोष्टीला पूर्वनियोजन काही पाहिजे की नाही. अरे सिंपल गोष्ट आहे. आता कॉर्पोरेटमध्ये जे काम करत आहेत त्यांना माहिती असेल की प्रत्येक वर्षाचं गोल मागच्या वर्षी सेट केलेलं राहतं की पुढच्या वर्षी काय करायचं आहे, किती अचीव करायचं आहे, हे सेट झालेलं राहतं टार्गेट. पण तुम्ही नाही आहे, तुम्हाला काही देणं नाही आहे. आपण फेकम फाक आणि ठोकम ठॉक केले, खतम. आणि आपले अंधभक्त आहेतच लपेटण्यासाठी. तर मित्रांनो, देशभक्ती, आपल्या इथं देशभक्ती कसं चालती आहे की एखादा मूवी बघितला की लगेच माकड चाळे चालू, उलट्या कोलांट्या मारायला चालू भक्तुले, की अशी देशभक्ती अशी जागते त्यांची. एक ते मूवी रिलीज होऊन एक 10-15 दिवस इकडं तिकडं होईपर्यंत की त्याची काही हे नाही आहे. आपण फक्त मूवी बघूनच तेवढंच टेम्पररी आपल्यामध्ये टेम्परमेंट येतं देशभक्तीचा. आपल्याला म्हणजे कसं आहे की कायम आपल्याकडे देशभक्ती नाही आहे. ही सगळ्यात मोठी चुकीची बाब आहे. आणि त्याच्यामुळे आपण 1000 वर्ष गुलाम राहिलो. आणि आज पण जर तुम्ही बघितला की तर आज पण आपण कुणाची ना कुणाची गुलामी करतो आहे. की काही वरच्यांनी काही फेकलं की काही खालचे भक्तुले आहेत की लपेटा आणि झेंडा घेऊन मिरवा की आमच्या फलानानी मास्टर स्ट्रोक मारला. आणि कशाला पण मास्टर स्ट्रोक हे म्हणतात. तर मित्रांनो, असं हे आपलं हे आहे. जर तुम्हाला देशभक्ती बघायची असेल तर जापानची बघा, कोरियाची बघा, साऊथ कोरियाची बघा, चायनाची बघा, की त्यांच्यामध्ये देशभक्ती ओतप्रत भरलेली आहे. आणि आपल्या इथं काय नुसतं फोडा आणि राज्य करा. इंग्रज गेले पण त्यांचे जीन्स सोडून गेलेले आहेत आपल्यामध्ये, आपल्या लोकांमध्ये. ते अजूनपर्यंत बाहेर निघायला तयार नाही. आपण जे बेसिक गोष्टी त्याच्यावरती आपण मतदानच करत नाही आहे. कुठलंही धरा, मतदानावरून माझ्या लक्षात आलं की तामिळनाडूच्या जनतेला एक ऑप्शन भेटला की ते कटाळे होते. DMK पण नको, ADMK पण नको, त्यांना काय ऑप्शन भेटला TVK. चला, ऑप्शन आहे तर
त्याप्रमाणेच आता महाराष्ट्राच्या जनतेला पण ऑप्शन राज ठाकरे एक खूप मोठा ऑप्शन म्हणून आले होते, पण जनतेला ते नको आहे. जनतेला आपल्यापेक्षा गलिच्छ मानसिकता असलेली राजकारणी लोक हवेत. तर मित्रांनो असं हे आहे. तर नक्कीच तसं आता जनतेकडं सोनं घेण्यासाठी पैसाच नाही आहे, त्यामुळं जनता काय सोनं घेण्यासाठी जाणार नाही आहे, त्यात काही वाद नाही आहे. आणि फॉरेन डेस्टिनेशन ते आपले युगांडाचे PM करणार आहेत, आपण काय ते करणार नाही आहे. तर मित्रांनो अशाप्रमाणे कुठंतरी क्वेश्चन विचारलं पाहिजे. आणि भक्तुल्यानो तुम्हाला पण म्हणतो आहे की जे खरोखर जे लॉजिक आहे त्याच्यावरती तरी क्वेश्चन विचारा, की तुम्ही इतके 4 महिने का शांत होते. तुम्ही क्वेश्चन विचारू शकता ना. असं मूर्खासारखं हे करू नका की बाबा सगळ्या काही गोष्टी चालल्या त्या चांगल्याच चालल्यात. आणि युगांडाच्या PMनी मागं 2002, 2004, 2014च्या अगोदर म्हणलं होतं की रुपया उस देश का गिरता है जिस देश का PM गिरा हुआ होता है. तर नक्कीच युगांडाचे PM ऑलरेडी गिरलेले आहेत. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये युगांडाचे PM हे खाली घसरलेले किंवा हे झालेले आहेत. पण कसं आहे, त्यांच्याकडे भक्तुले आहेत की ते काही जरी फेकले की त्याला लपेटणार आणि त्याचा झेंडा करून आमच्या युगांडाच्या PMनी मास्टर स्ट्रोक मारला आहे. तर भक्तुल्यानो असं करू नका. जिथं क्वेश्चन विचारा तिथं क्वेश्चन विचारा क्वेश्चन. याच्यामुळे मी असं म्हणत नाही की तुम्ही क्वेश्चन विचारलं म्हणजे सगळ्याच गोष्टी चेंज होणार आहेत, पण ॲटलिस्ट काहीतरी प्रश्न विचारतायत असं कळू द्या. सरकारला सुद्धा कळू द्या की सगळेच म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करतोय ती बरोबर नाही, काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्याचा विरोध करा. तर मित्रांनो यासाठी आज आलो होतो. धन्यवाद.